सुशांतजी विशाल वाघमारेला देखील घेऊन या, कारण आपणा दोघांसाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक आहे. मी संयोजकांना विनंती करतो की त्यांनी सुशांतला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन या ठिकाणी त्याचा गौरव करावा. अफलातून खेळी त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिली आणि आता मात्र मॅच रंगणार आहे ती तिलोरे आणि आंबेघर या दोन संघादरम्यान. सुशांत याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन रायगड भूषण सुशांत मोकल यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन या ठिकाणी गौरव करण्यात येत आहे. संघमालक योगेश दिवेकर यांनी देखील त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या अफलातून खेळीच्या माध्यमातून त्यांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे विशाल वाघमारे यांनी देखील तडाखेबंद फलंदाजी या मैदानामध्ये केली, त्याचंही गौरव संघ मालकाच्या माध्यमातून योगेश दिवेकर हे 500 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन त्यांचा देखील या ठिकाणी गौरव करत आहेत. चलतोय मैदानाकडे आंबेगावचे समर्थक युरोप खंडातील माल्टा या देशातून ही मॅच ऑनलाईन बघतायत आणि त्याने प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम हॅट्रिक षटकारासाठी फक्त आंबेगाव टीमसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज ऑनलाईन पाठवलेले आहेत. अनेक दिग्गज क्रीडा रसिक परदेशातून देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना चलतोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी सामना सुरू आहे. तिलोरे आणि आंबेगावर या दोन संघादरम्यान प्रथम षटक टाकण्यासाठी आयकॉन प्लेअर हरीश गावंड सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली आहे, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू, खाली राहिलेला चेंडू कट करायचा इरादा होता पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये. चेंडू आणि बॅट यांच्यात मात्र कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना यानंतर खऱ्या अर्थाने भाग्यपत्रिकेतून एक संघाला बाय मिळेल आणि दोन संघांमध्ये आजच्या दिवसाचा सेमीफायनलचा मॅच असेल. म्हणजे अद्यापही अजूनही 3 सामने प्रेक्षकांच्या भेटीला आहेत. हरीश गावंड पुन्हा एकदा सज्ज होतोय खेळण्यासाठी. सज्ज करण नाडकर. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा थोडासा उसळी घेतला, चेंडूचा टप्पा आखूड केला, उसळी दिली, बीड झाला पूर्णतः. करण थांबवलं, करण याला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. धावसंख्या स्थिरावले स्कोर बुकवर फक्त आणि फक्त 1. पहिलं प्राथमिक पॉवर प्लेचं हे षटक आहे. 3 षटकाचे मॅच आहे. 18 चेंडू तुम्हाला खेळायला आहेत आणि त्या 18 चेंडूवर कितीपर्यंत धावांची मजल आपण मारतायत त्याची क्षणचित्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू कट केलाय. गॅप सिलेक्शन, डीप पॉइंट रिजन मध्ये मारलेला हा प्रेक्षणीय फटका 4 धावांसाठी. नंतर कमबॅक करतोय तर करण नाडकर 4 धावेने आपल्या अकाउंटला आणखी भर घालतोय आणि आपल्या अकाउंटची देखील सुरुवात करतोय. हरेश पुन्हा एकदा बिग हिट खेळतोय. चेंडू जाईल का? अंतर पार करतोय. प्रेक्षणीय फटका, दणदणीत खणखणीत करण याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. नंतर मात्र हरीश गावंड याला विचार करायला भाग लावले कशा पद्धतीची गोलंदाजी करावी. सुंदर चेंडू, पॉइंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव रोखू शकणार नाही. लॉर्ड्स त्या ठिकाणी भाग्यपत्रिका टाकली जाणार. एका संघाला बाय मिळणार आणि तो भाग्यवान संघ कोण आहे तो नक्कीच आपल्याला या ठिकाणी कळायला विलंब लागणार नाही. सावरसई संघाला बाय मिळाली आहे, म्हणजे विजेता संघ अर्थात श्रीकृपा कुरमुरली संघाबरोबर खेळेल. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात स्कोरबुकवर 12. त्यामध्ये प्रामुख्याने आपण फलंदाजी पाहिली. करण नाडकर 5 चेंडूचा सामना केला, 1 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्याने 11 धावांवर खेळतोय. चैतन्य पाटील 1 चेंडूचा सामना केला, 1 धावेवर खेळतोय. दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजीची जबाबदारी स्वतः कर्णधार हेमंत गोळे बॉलिंग मार्कवर सज्ज होते. रिव्हर्ड एंड कडून गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात 12 धावा आल्यात.
12च्या सरासरीने जर हा संघ या ठिकाणाहून पुढे गेला तर निश्चितच 36-40 धावा एक अनचेसेबल टार्गेट या ठिकाणी होऊ शकतो. करण नाडकर ऑफर आहे क्लासिक सेटचे क्लासिक आर्टचे प्रोप्रायटर सागर बाकाडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट खेळलाय, गॅप सिलेक्शन, चेंडू सीमारेषा पार होईल, हा येतोय आणखी एक प्रेक्षणीय फटका, चौकार. सुंदर फटका, रिव्हर्स अटेम्प्ट आणि सक्सेसफुल. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होती ती 16. धावांचा डोंगर उभारण्याच्या दृष्टिकोनातून दिशेने वाटचाल करत असताना आंबेघरचा हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये तिलोरी संघाबरोबर खेळतोय. गोलंदाज हेमंत गोळे याला मात्र या ठिकाणी सटीक लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करावी लागेल, रोखायचं असेल आंबेगाव संघाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज चैतन्य पाटील सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये एक धाव रोखू शकणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती 17 धावा धावफलकावर लागल्यात. या अगोदरचा सामना दोन्ही संघांनी अप्रतिम खेळीच्या माध्यमातून विजयी संपादन केलं आणि हे दोन्ही संघ दुसऱ्या फेरीमध्ये भिडत असताना चैतन्यला देखील क्लासिक आर्ट्सचे प्रोप्रायटर सागर बाकाडे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसरं षटक हेमंत गोळे गोलंदाजी मार्कवर. या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून आपण पाहिली, परंतु या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र लगातारच्या 2 चेंडूवर सिंगल धावा आल्या, एकेरी धावा आली आहे. निश्चितच कमबॅक करतोय हेमंत गोळे. 2-1 धावेने संघाची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होतीये स्कोर बुकवर आमच्या 18. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं हरेश गावंड याचं तिलोरी संघाकडून थोडंसं महागडं ठरलं, परंतु आयकॉन विथ खेळत असताना अशा पद्धतीची गोलंदाजी निश्चितच पत्त्यावर पडणार आहे ती संघाच्या. हेमंत गोळे पुनश्च एकदा सज्ज होतोय. बऱ्याच अवधीनंतर ऑफस्टंपवर टाकलेला हा चेंडू हेमंत गोळे याचा पंचांनी निसंदेह तो वाईट करार दिलाय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. एक अतिरिक्त चेंडू हेमंत याला टाकावा लागेल. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती बिनबाद 19. दोन्ही सलामीवीर, चांगली सलामी आपल्या संघासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न. आता मात्र पूर्णतः प्रयत्न फसलाय आणि पूर्णतः जकडून ठेवलं करण नाडकर याने हेमंत गोळे याला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या आमच्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे ती 19 या अंकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील आणखी 2 चेंडू शेष, म्हणजे या ठिकाणाहून आणखी 8 चेंडूचा सामना या ठिकाणी ही पारी बाकी असणार आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळून काढलाय डीप स्क्वेअरला रिजन मध्ये. हेमंत याने टाकलेला हा चेंडू शॉर्ट डिलिव्हरी आणि शॉर्ट डिलिव्हरीला खरपूस समाचार घेतोय तो करण नाडकर. चेंडू भिरकावतोय डीप स्क्वेअरला रिजन मध्ये प्रेक्षणीय षटकारासाठी. किंचितशी तशाच पद्धतीची गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये हेमंत गोळे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि नंतरच्या 5व्या चेंडूवर षटकार येतोय. धावसंख्या 25 धावा धावफलकावर लागल्यात. थोडस बॉलिंग मार्क चुकवतोय. रात्रीची गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीत देखील प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना, आनंद लुटत असताना हेमंत षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. हिट केलाय, चेंडू जाईल, जातोय डीप फाईन लेग रिजन मध्ये. प्रेक्षणीय फटका, षटकाराने षटकाची सांगता केली आहे.
तब्बल 31. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्यात. 2 षटकार 1 चौकार जरूर आलाय करण नाडकर. अफलातून फलंदाजी. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आली आहेत आणि 26 धावांवर खेळतोय. वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय करण नाडकर. अफलातून फलंदाजी. ब्रँड आहे पेण पूर्व भागाचा करण आणि त्या ब्रँडला साजीशी खेळी त्या मैदानावर करत असताना अंतिम षटकाच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज सत्यवान इंदुलकर सज्ज होतोय. सत्यवान 17 नंबरची जर्सी परिधान केली आहे. याने देखील या अगोदरच्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. ती मॅच त्याला आठवावी लागेल कारण आघाडीच्या 2 गोलंदाजांनी मोठ्या धावा या ठिकाणी खर्ची घातल्यात आणि ती कसर या ठिकाणी भरून काढायची असेल तर सटीक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. परंतु दोन्हीही सलामीवीर चांगली सलामी देत अजूनही क्रीजवर सज्ज आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विशाल त्या ठिकाणी झेल सोडणार नाही. सुरेख झेल पकडला जातोय. चैतन्यच्या पारीचा अंत होतोय. ब्रेक थ्रू मिळते. सलामी या ठिकाणी ब्रेक होतीये. लड़ खुल के मैदान अब खाली पड़ा है. दम है तो छक्का मार, दम है तो विकेट गिरा. षटकार देखील पाहिली, विकेट देखील पाहिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी फलंदाज येतोय रोशन पवार. यशामध्ये देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. का नसणार, कारण या स्पर्धेतला क्रिकेट मधला तो आयकॉन खेळाडू आणि या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक नक्कीच त्याला मिळणार कारण बाद झालाय तो चैतन्य पाटील. वैयक्तिक 2 धावा काढून बाद होऊन तंबूत परतलाय. आयकॉन प्लेयर आहे परंतु आयकॉनला साजेशी खेळी मात्र त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बॅटिंगच्या रूपाने पाहायला मिळत नाही. संधी असणार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून चमक दाखवण्यासाठी. हिरा कुठेही असो तो चमकल्याशिवाय राहणार नाही. सत्यवान गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुंदर चेंडू, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात परंतु आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार होतोय. करण फुल फॉर्म मध्ये फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधून आपण 2-3 षटकार आणि 2 चौकार देखील पाहिले आणि असा हा घणाघाती फलंदाज अजूनही मैदानावर डटून आहे. सत्यवानला मात्र सटीक लाईन अँड लेनने गोलंदाजी करावी लागेल कारण या अगोदरच्या 2 षटकामध्ये 31 धावा खर्च घातल्यात त्या तिलोरे संघाने. बिग केलाय. बॉल बॅक ड्राईव्ह. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने हरेश त्या ठिकाणी तैनात आहे परंतु थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील आंबेघर संघाला. असती त्या ठिकाणी 3 धावा बोनसच्या स्वरूपात आंबेघर संघाच्या खात्यामध्ये जात आहेत. 3 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 40. 3 षटकाचा मॅच आहे आणि 40 धावा धावफलकावर लागले आहेत. आणखी एक हुक केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर. चेंडू सीमारेषा पार आहे. प्रेक्षणीय फटका. चौकार. लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. 44 धावा धावफलकावर लागल्या आहेत. षटकातील
अंतिम चेंडू शेष असेल. या षटकात किती धावा देत आहेत आणि किती धावांचं टार्गेट आंबेकर संघ ठेवतोय तिलोरे संघासमोर, तर या षटकाच्या या अंतिम चेंडू नंतर आपल्याला कळेल. सत्यवान पुन्हा एकदा सज्ज. चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 45 या धावसंख्येवर. आणि आता या ठिकाणाहून मात्र 15.33च्या सरासरीने 46 धावा तिलोरे संघाला जिंकण्यासाठी कराव्या लागतील. आणि या 46 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात फलंदाजीसाठी येत असताना कॅप्टन हेमंत गोळे आणि आयकॉन प्लेअर ओंकार हरपाल कशा पद्धतीची फलंदाजी करतायत ते पुढील क्षणचित्रात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी या ठिकाणी थांबतो आणि माईक सोपवतो वामन दरोडा यांच्याकडे. थोडं स्पीडअप करा, कारण अजून 2 मॅच बाकी आहे. पहिली इनिंग समाप्त झाली आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर. टोटल 45. 46 धावांची गरज असणार आहे. तर गावदेवी आंबेकर टीमची पहिली इनिंग समाप्त झाली आणि धावा बनवल्यात 45. 46 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत रिया आणि 11 तिलोरे टीमला. तर बघूया, जर का विचार केला P1च्या षटकामध्ये मॅक्झिमम 15 ते 20 धावा येणं फार गरजेचं असणार आहे ते तिलोरे टीमला. रिया आणि 11 तिलोरे टीम सलामीची जोडसाकळ मैदानामध्ये कोण येतोय, लोकल की आयकॉन खेळाडू. माझ्या दृष्टिकोनातून एक आयकॉन असेल, एक लोकल असेल, किंवा दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. हरीश गावंड आणि ओमकार हरपल. ओमकारवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. त्याच्यासोबत जिते टीमचा एक स्टार खेळाडू ज्याच्याकडे सातत्यानं पाहिला जात आहे हरीश गावंड. रायगडचा ऋषभ पंत ज्याच्याकडे पाहिला जातो असे ओमकार हरपाल मात्र मैदानामध्ये रवाना झालाय. विजयासाठी 46 धावा गोळा करायच्या आहेत. P1च्या षटकामध्ये मॅक्झिमम 20, 15 आणि विकेट सावध ठेवून मात्र का वाटचाल पुढे केली तर नक्कीच हा सामना एका विजयाच्या दिशेकडे वाटचाल करताना आपण पाहणार आहोत. परंतु बघूया, क्रिकेट हा असा खेळ आहे, अनिश्चितचा खेळ आहे. कोण जिंकेल, थोडं स्पीडअप करा. कोण जिंकेल कोण हारेल शेवटची डिलिव्हरी जोपर्यंत चेंडू पडत नाहीये तोपर्यंत आपण सांगणं थोडं मुश्किल आहे. थोडं स्पीडअप करा. ओमकारजी हरपाल साहेब तुम्हाला विनंती असणार आहे, हरीश गावंड साहेब तुम्हाला विनंती असणार आहे, थोडं स्पीडअप करा प्लीज. तर वैयक्तिक पहिलं आणि सांख्यिकी पहिले षटक हाताळताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गावदेवी आंबेकर टीमचा रोशन पवार. रोशन पवार की पॉवर काय मैदानामध्ये वापरली जाणार का, की रायगडचा ऋषभ पंत ज्याला संबोधलं जातोय असं ओमकार हरपाल. रोशन पवारची पॉवर कमी केली जाणार का, कारण पॉवर प्ले मध्ये गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय रोशन पवार. राऊंड विकेट मारा. यस, पाहिला चेंडू बिग हिट केला, सरळ निघून चाललाय. षटकार आहे की चौकार अजूनपर्यंत निर्णय पेंडिंग आहे. यस, षटकार आहे तो षटकार. पाहिला केला कडा पार, चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. आहे तो षटकार. डीजे
40 धावांची गरज. पण दरोडे सर मी मैत्री दिनच्या 18 शिलेदारापैकी एका शिलेदाराचा जरूर उल्लेख करेन. ॲडव्होकेट समीर बंगाली बघा जातीने एक व्हॉलेंटियरची भूमिका बजावली आहेत आणि खरोखरच गेले 2 तास ते तिथेच आहेत. नाही, थंडी पण सर भरपूर आहे आणि बघा मैत्रीच्या 18 शिलेदारांनी घेतलेली मेहनत आहे आणि ह्या स्पर्धेची अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये वाहवा का केली जाते. यस, कव्हरला फटका उडवलाय, झेल टिपला जातोय का. रिषभ पंत रायगडचा ज्याला संबोधला जाणारा ओमकार हरपाल बाद होतोय. जर का लग्या 40 धावांची गरज. समीकरण तसं पाहिलं तर क्रिकेटमध्ये असा कोणता आकडा नाहीये तो चेज झाला नाहीये, असा कोणता आकडा नाही तो डिफेंड झाला नाही. मगाशी पाहिला आपण श्रीकृपा कुरमुले टीमचा विनोद बांबूकडे आला. टायगर अभी जिंदा आहे. काय वेगवान गोलंदाज आहे. डाऊन द लेग साइड इट इज वाईड बॉल. यस, वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. अवांतर धावणे भर पडले जाते. धाव संख्या 46 धावणं उत्तर देत असताना धाव संख्या झाली ती 7 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. पहिले षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि पहिले षटक हाताळताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय गावदेवी आंबेकर टीमचा ऐकून खेळाडू रोशन पवार. तर स्ट्राईकला हेमंत गोळे. सुंदर फटका कव्हरला, झेल सुटला. झेल मात्र सोडलाय. शॉट वन बाउन्स. यस, असं वाटत होतं की झेल, परंतु जसं जसं रात्र वाढत जाईल तसं तसं मला वाटतं आमची नजर पण कमी होत जाते की काय. असं वाटत वन बाउन्स, परंतु काही हरकत नाहीये. ट्राय चांगला होता त्या शत्रक्षाचा. चाय आलाय, सुस्ती उडाला, पारो चाय आला वाटतं चव्हाणच्या. एकदा पिऊन तर पाहत चव्हाणच्या. यस, विकेटसाठी सागर शेठ भागाडे यांच्याकडे 200 रुपये कॅश प्राइज. परंतु मैदानामध्ये काय घडलंय, जबरदस्त माहिती हिट, लॉफ्टेड हिट पाहतोय. हरेश गावडेच्या बॅटच्या बट्ट्यामधून पाहतोय षटकार. पहिले षटक चालू आहे. सुंदर बॅकवर्ड डिफॉल्ट चेंडू खेळून काढला ऑन द कार्पेटला चिरत चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. आहे तो चौकार आणि चौकाराच्या स्थानात धाव संख्या टोटल 18 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू रोशन पवार. लापटेड हिट केलाय, मात्र हा झेल टिपला जातोय. काय जबरदस्त झेल पकडलाय, झेल आणि संपलाय हरेश गावंड याचा खेळ. डीजे परत ह्या विकेटसाठी सागर शेठ क्लासिक आर्टचे प्रोप्रायटर सागर शेठ भाकाडे यांच्याकडून विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. धन्यवाद. 2 बाद 18.
आता येणारे चेंडू पहिले षटक समाप्त झालंय. येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 28. 12 चेंडू 28 धावा. न्यू बॅटर सागर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सागर इंदुलकर. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज चैतन्य पाटील आयकॉन आहे. आणि जर का विचार केला सातत्याने आयकॉन खेळाडू आज या मैदानामध्ये चमकताना सुद्धा पाहिलेत. चैतन्य पाटील हा गोलंदाज ट्रॅकवर येतोय. ओहो काय वेगवान गोलंदाजी, काय सुरेख भन्नाट चेंडू फेकलाय. गोल्डन स्वानला चेंडू पडला, चेंडू निघून गेला वाऱ्याच्या वेगाने. किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडूची सांगता होते. आता मात्र चेंडू राहिला 11 आणि 11 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 28. 11 चेंडू आणि 28 धावा. यास लाभ केलाय. उंची जास्त आहे, लांबी मोजावी लागते. लांबी सुद्धा त्याच ताकदीची. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. डेप्स कॉलेजच्या दिशेने मारलेला हा प्रेक्षणीय षटकार. ए, 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. तिलोरे टीमला 10 चेंडू आणि 22 धावा. ओ हो डान्सिंग डाऊन टू विकेट. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यस रिव्ह्यू साठी तिसरा पंचांच्याकडे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. सुंदर असं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला गावदेवी आंबेघर टीमच्या पहिली इनिंग समाप्त झाली होती आणि धावा बनवल्या होत्या 45-46 धावांना उत्तर देत असताना टोटल आतापर्यंत धावा झाल्यात स्कोर कार्डवर 24 धावा झाल्यात आतापर्यंत. 2 विकेट मात्र तंबूच्या आसराला आल्यात. 2 विकेट. यस फेअर डिलिव्हरी. पुढचा चेंडू गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज चैतन्य. हो 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 काय गोलंदाजी आहे, काय सुरेख, काय वेग आहे, जबरदस्त गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय चैतन्य याला. काय जणू काय टीम मध्ये आणि या गोलंदाजामध्ये जणू चैतन्य संचारल्यासारखी गोलंदाजी मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा चैतन्य. पुन्हा चेंडूला सोडून देतोय. यस पुन्हा डॉट चेंडू मात्र पडला जातोय. धाव संख्या स्थिरावले, एका ठिकाणी थांबून राहिले. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 24. येणारे चेंडू असणार आहेत 7 चेंडू मध्ये 22 धावा. 7 चेंडू आणि 22 धावा. काय चैतन्याची गोलंदाजी आहे, सुरेख. मात्र गॅप सिलेक्शन शॉट थर्डमॅनला चेंडू खेळून काढलाय. 1 धाव मात्र मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या टोटल झाली या स्कोर कार्डवर 25. येणारे 6 चेंडू आणि 21 रनची गरज. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. हेमंत गोळे आणि सागर ही जोड सकाळ मैदानामध्ये आहे. कारण 2 आयकॉन जे तिलोरा टीमचे होते ते मात्र बाद झालेत. आत्ता जबाबदारी आली ती लोकल या खेळाडूवर. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धाव संख्या. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे ते तिलोरा टीमला. थोडं स्पीडअप करा. आणि जिंकणारी टीम मित्रांनो श्रीकृपा कुरमुरली टीमच्या सोबत खेळली जाणार आहे. मजा तो आहे का. एक तरफ मयूर वाघमारे
और जीतने वाले टीम के आइकॉन रहेंगे, उनके बीच में हो जाएगा घमासान। बहुत बड़ा मुकाबला बन सकता है इस मैदान के ऊपर, लेकिन 6 गेंदे और अभी जीतने के लिए 21 रनों की जरूरत। मुकाबला तो हाई वोल्टेज मुकाबला बन सकता है, एक आधा छक्का या छवाए इस 2 गेंदों में तो कहीं ना कहीं मुकाबले में जान बरकरार रहेगी। हर एक विकेट के लिए 200 रुपये का इनाम सागर जी बाकाड़े साहब इनके तरफ से। लेकिन मंथन गेंदबाजी मार के ऊपर तैयार, गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए तैयार। मंथन नाडकर स्ट्राइक के ऊपर, हेमंत गोले। पहले गेंद मंथन की, पहली गेंद बिल्कुल बैक टू बॉलर, बॉलर के सर के ऊपर से खेला है लेकिन सिंगल प्राप्त करेंगे। आने वाले गेंदे 5 और 5 गेंदों में नंबर चाहिए 20, 20 रनों की जरूरत। 5 गेंदों में चाहिए 20 रन। 5 गेंदे हैं और 5 गेंदों में 20 रनों की जरूरत। सागर में वो क्षमता है लंबे मैथेड लगाने की, वो ताकत है, ऐसे ताकतवर खिलाड़ी। गेंद को खेला है बिल्कुल डीप कवर के एरिया में, अलंद कारपेट सिंगल मिलेगा। सिंगल को दुक्का रन पलटवार करने की कोशिश कर रहे हैं, सिंगल को डबल कन्वर्ट करना चाहते थे लेकिन सिंगल के ऊपर रोकना पड़ा। 27 का आंकड़ा। आने वाले गेंदे रहेगी मेरे ख्याल से 4 और 19 रन चाहिए जीतने के लिए। 4 गेंदों में 19 चाहिए। एक महते हिट मैच में जान आ सकता है। एक डॉट गेंद कहीं ना कहीं बाजू को मजबूत करेंगे गावदेवी अंबेडकर टीम की। ये तो खरा मेरे ख्याल से ऐसा लग रहा था कि क्या लगभग हाथ में जाएगा गेंद, लेकिन नहीं। ऑफ साइड के में 2 रन जरूर मिलेंगे। अब आने वाली 3 गेंदे और 3 गेंद में 17 रन की जरूरत। 3 गेंदे और 17 रन की जरूरत। मंथन नाडकर के आखिरी 3 गेंदे और 17 रन की जरूरत है। यही गेंद बता के जाएगी कि मुकाबला कौन जीतेगा। मंथन, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, फील्डर नीचे। यस, ये कैच क्यों पकड़ेंगे हेमंत गोले। कैप्टन कुल बिल्कुल बैक टू डग आउट। तीसरा झटका लगता हुआ थैंक यू डीजे। 2 गेंदे और 17 रनों की जरूरत। इसके बाद जीतने वाली टीम और श्री कृपा कुरमुरली, इनके बीच में रोशन सावंत न्यू बैटर मैदान में दाखिल हो चुके जरूर। मंथन अगली गेंद, गेंद यस वाइड गेंद जरूर लेग स्टिक के बाहर। पनिश करेंगे पंच। जेपी पैनल के तीनों पंच हैं जरूर यहाँ, और बिल्कुल उनका भी तहे से शुक्रिया अदा हम लोग जरूर करना चाहेंगे। और चलिए अगली गेंद, ये शायद विकेट जाएगा क्योंकि आप इस फॉर्मेलिटी बचे इस मुकाबले में। अभी एक गेंद बचा है और एक गेंद में तकरीबन 17 रनों की ज़रूरत। तो मुकाबला दर्शक भी समझ चुके होंगे। ये जो लाइव मुकाबला देख रहे होंगे 24 लाइव इवेंट के माध्यम से, ज़रूर दर्शक भी समझ चुके होंगे कौन सी टीम इस मैच में जीतने वाली है। सत्यवान न्यू बैटर विकास न्यू बैटर, लेकिन एक गेंद में 17 चाहिए। देखिए हेलीकॉप्टर को उड़ाने की कोशिश कर रहे थे लेकिन ये मुकाबला गवा बैठे। इसके बाद होने वाला मुकाबला श्री कृपा कुरमुरली बनाम गावदेवी अंबेडकर, इनके बीच में खेला जाएगा। मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द मैच एस करण नाडकर। टॉस करण्यासाठी आमचे